हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या एक सर्क्युलेट होतं आहे एक लेटर की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी 150 क्रेडिट पॉईंट जमा करायला सांगितलेले आहे 2027पर्यंत. कारण 2027मध्ये सगळ्या परिचारिकांचं म्हणजे आयदर ते GNM असो, ओके, PBBSc झालं असो किंवा BSc नर्सिंग झालेलं असो किंवा तुमचं वॉटेवर सर MSc नर्सिंग झालं असो की ANM असो, ओके, सगळ्यांना रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं आहे. कारण जे तुमचं सर्वात पहिलं जे रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दर 5 वर्षानंतर आपल्याला रिन्यू करावं लागतं, जे महाराष्ट्रातले आहे. आणि ज्यांचं एज्युकेशन महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं आहे त्यांना नियर अबाउट कधी 1 वर्षात, कधी 2 वर्षात, कधी 3 वर्षात त्यांचा तो वेगळा क्रायटेरिया असतो. बट जे महाराष्ट्रातून पासआउट स्टुडंट झाले त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन दर 5 वर्षांना रिन्यू करावं लागतं. ओके, रिन्यू करावं लागतं. आणि रिन्यू करण्यासाठी यावेळी 150 क्रेडिट अवर्सची या क्रेडिट पॉईंट्सची अट आहे. ओके, तर आता हे आपण कसं करायचं, मी लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही की तुम्ही कशा पद्धतीनं ऑनलाईन CNE अटेंड करू शकता. बट आता ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा UID नंबर नाही माहिती, ज्यांचा ID नाही माहिती, तुम्हाला पासवर्ड नाही माहिती, तुम्ही हे कसं जनरेट करू शकता. ओके, जे नवीन स्टुडंट आहे 2022 नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण त्यांचा डाटा दिसत नाही या त्यांचा UID माहिती नाही त्यांना किंवा ID नाही माहिती, पासवर्ड नाही माहिती, अशा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. 2022च्या नंतरचे पासआउटसुद्धा आणि 22च्या पूर्वीचे सुद्धा, ज्यांनी UID नंबर जे विसरले आहेत किंवा ज्यांना UID नंबर म्हणजे माहीतच नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी सर्वात पहिलं लॉग इन करायचं. लॉग इनवर जायचं. लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे जनरल लॉग इन करायचं. तुम्हाला कोणते, हे बघा इथे जनरल लॉग इनवर क्लिक करायचं. ओके, जनरल लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही गो टू वेबसाईट करायचं आणि त्यानंतर गो टू वेबसाईट झाल्यानंतर तुम्ही जाणार इथे लॉग इन. ओके, नर्सेस इन्फो. ओके, सो वॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला आता फाइंड UID युजर नेम पासवर्ड हेच तुम्हाला करायचं आहे. ओके, सो याच्यात तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ओके, हे बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे लॉग इन येईल तुम्हाला. ओके, असं एक लॉग इन येणार, असं पेज ओपन होणार. ओके, यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम माहिती, पासवर्ड नाही माहिती. ओके, सो व्हॉट वी डू, वी हिअर डू अ फॉरगेट पासवर्ड. ओके, याच्यावर क्लिक करायचं. आपण कशावर क्लिक करायचं, फॉरगेट युजर नेम अँड पासवर्ड. ओके, त्यानंतर हे असं ओपन होतं. आता मी यामध्ये माझा नंबर टाकतो कारण मी सुद्धा माझा ID पासवर्ड विसरलेलो होतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल माझा ID नंबर मी याच्यामध्ये टाकतो आहे. ओके, ठीक आहे, माझा नंबर आहे ओके XLVII. ओके, हा माझा नंबर आहे आणि यामध्ये 501. ओके, ठीक आहे, सबमिट केलं. सी, दिस इज माय इन्फॉर्मेशन. ओके, ही इन्फॉर्मेशन तुमच्या याच्यावर येणार. आता काय झालेलं आहे, हा माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे. ओके, आता बऱ्याचदा तुम्हाला जे फिमेल्स आहेत, फिमेलसाठी 2 रजिस्ट्रेशन नंबर असतात. ओके, एक II वाला नंबर असतो आणि एक XLV वाला हा नंबर असतो. तुमचा जो नंबर टाकल्यानंतर ही इन्फॉर्मेशन येईल तो नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे असा पकडायचा आणि तो नंबर इथे टाकायचा. ओके, ठीक आहे, हा माझा नंबर झाला. हा माझा ईमेल ID आहे, हा माझा नंबर आहे, फोन नंबर. ओके, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझा नंबर, बरेच मुलं कॉल करतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे. ओके, कारण काय झालं, 2022मध्ये बऱ्याच लोकांनी ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं कोणाकडून तरी करून घेतलं, तर त्या कॅन्डिडेटनी काय केलं, आपला ईमेल ID या तुम्ही तुमचा ईमेल ID वगैरे विसरून गेलात. ओके, कारण ज्यावेळी तुम्ही आता लॉग इन क्रेडेन्शियल करणार ना, तुमचा UID ID हे सगळ्या नंबर तुमच्या फोन नंबरवर पण येतं आणि तुमच्या ईमेल IDवर सुद्धा तुमचा UID नंबर, युजर नेम आणि पासवर्ड नंबर सगळा येतो याच्यावर. ओके, किंवा याच्यावर ID किंवा पासवर्ड तरी येतो. ID पासवर्ड तुम्हाला मिळाला की तुम्ही UID नंबर जनरेट करू शकता. जर तुम्हाला तुमचा ईमेल ID पासवर्ड चेंज करायचा आहे तर एडिट करायचं. ओके, जसं की आता मला ईमेल ID चेंज करायचं आहे, मी एडिट करणार. एडिट केल्यानंतर इथं तुमचा ईमेल ID टाकायचं, सेंड OTP येणार आणि तुमचा ईमेल ID कन्फर्म करायचा आणि अपडेट ईमेल करायचं. ओके, तर आता हे करायचं नाही कारण माझा ईमेल ID हाच आहे. ओके, तो ठीक आहे, मी चाललो इथे. ओके, त्यानंतर हे दोन्ही माझे क्रेडेन्शियल योग्य आहेत, बरोबर आहे, तर मी आता गेट लॉग इन क्रेडेन्शियल करणार. ओके, हे बघा गेट लॉग इन क्रेडेन्शियल झालं. ओके, सो मला आता मला मेल आलेला आहे आणि मला ईमेलसुद्धा आलेला आहे माझ्या याच्यावर. ओके, ठीक आहे, आता मी काय करणार, मी लॉग इन करणार. ओके, पुन्हा मी लॉग इनवर क्लिक करणार इथे. ओके, लॉग इनवर क्लिक केलं. आता हे जे क्रेडेन्शियल आहे जे मला आलेले आहेत, ईमेल आलेले आहे, युजर नेम, पासवर्ड आणि कॅपेचे टाकणार. ओके, ठीक आहे, माझा हे टाकून देतो मी तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आहे ईमेल ID, पासवर्ड माझा टाकून देतो मी याच्यामध्ये. ओके,
ठीक आहे, मी ईमेल ID टाकला, पासवर्ड टाकला आणि कॅपेचा टाकला. आता मी लॉग इन करणार. सी आता जसं झालं तसं मी आलो इथे. ओके, आल्यानंतर मला डायरेक्टली माझी सगळी इन्फॉर्मेशन मला मिळते. इथे बघा तुम्ही इथे तुमचा युजर नेम मिळेल, तुमचा UID नंबर मिळणार आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर. हा UID नंबर तुम्ही लिहून घ्यायचा. ओके, ठीक आहे. हा जो तुमचा UID नंबर आहे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. ओके, तुमचा ID, पासवर्ड, UID, कारण तुम्हाला फार महत्त्वाचं हे सगळं लिहून घ्यायचं. ओके, आता यामध्ये जर तुम्हाला जुने कॅन्डिडेट आहे त्यांना रिन्युअल स्लिप पाहिजे. आता माझी 2022ची रिन्युअल स्लिप तुम्हाला इथे मी करू शकतो. हे बघा, आता मी माझी जुनी रिन्युअल स्लिपसुद्धा मी डाउनलोड करू शकतो. ओके, हां, हे बघा, येस, दिस इज माय रिन्युअल स्लिप. ओके, दिस इज माय रिन्युअल स्लिप. हे बघू शकता मी कधी रजिस्ट्रेशन केलं 2022मध्ये. ओके, आता माझं 30 मार्चपर्यंत व्हॅलिडिटी आहे आणि आपल्याला जानेवारी, ओके तुम्हाला सांगतो जानेवारी, ओके लक्षात ठेवा, जान 2023 पासून 2027 पासून आपल्याला रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि मार्चपर्यंत करायचे आहे. मार्च 27पर्यंत 3 महिन्यापर्यंत आपल्याला वेळ देण्यात येईल. ओके, जानेवारी 2027 ते मार्च 27. ओके, तर एवढ्या याच्यामध्ये आपल्याला सगळे जे पॉईंट्स आहे 150 आपल्याला करावे लागतील. ओके, हे बघा मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, बट सध्या जिथे पण CNE चालू आहे तिथे तुम्ही CNE करून घ्या. जवळपास 50 CNE पॉईंट तरी तुमच्या अकाउंटला जमा ठेवा. ओके, मी असं म्हणत नाही की असायला पाहिजे. मागच्या वेळी त्यांनी 10 ते 15 पॉईंटवरच त्यांनी रजिस्ट्रेशन देऊन दिलं होतं. त्यावेळी पण त्यांनी कंपल्सरी केलं होतं की 150 पॉईंटचं, बट त्यांनी एक 10 या 20 या 30 काहीतरी CNEचे पॉईंट होते त्याच्यावर त्यांनी आपल्याला करायला देऊन दिलं होतं. आपल्याला इथे 3 महिने भेटणार आहे. 3 महिन्यामध्ये ऑनलाईन असो, त्यावेळी भरपूर सारे प्रोग्राम्स हे काही ना काही ऑनलाईन येऊन जाईल, त्यावेळी आपल्याला करता येईल. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका की नाही सर आता आम्ही इथे रजिस्ट्रेशन करतो, इथे आम्ही CNE करतो, आम्ही तिथे करतो, आम्हाला 150 करावं लागेल का. तुम्हाला आता मी सांगतो आवर्जून की 50 CNE पॉईंट तरी तुमच्या अकाउंटमध्ये तयार, म्हणजे एक तुमच्याकडे 2 वर्ष आहे, 2 वर्षामध्ये कमीत कमी 2 ते 3 तुम्ही ऑफलाईन CNE करा 10 पॉईंटचे आणि बाकी ऑनलाईनवाले 5 पॉईंटचे जेवढे येतील तेवढे करा तुम्ही. ओके, आता हे तुम्हाला दाखवलं मी. यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. आतापर्यंत माझ्याकडे किती क्रेडिट अवर्स आहे, 20 क्रेडिट अवर्स आहेत. ओके, कारण मी 2 CNE काहीतरी अटेंड केल्या होत्या. याच्यावर रिन्युअल लिंक, इथूनच आपल्याला रिन्युअल लिंक करायचे आहे आणि डाउनलोड हे सुद्धा इथं करायचे आहे. ज्यावेळी 2027मध्ये होईल तर इथूनच आपल्याला लिंक देण्यात येईल, रिन्युअल लिंक वगैरे. ओके, अशा पद्धतीनं आता काही करायची गरज नाही आहे, डाउनलोड लिंक. ओके, तर आता आपण यामध्ये काय बघूया, यामध्ये डिरेक्टली आपण माझ्या अकाउंटला चाललं जाणार. अकाउंटला जाण्यासाठी तुम्हाला इथे जावं लागेल. इथे जाऊन तुम्ही CPDवर क्लिक करायचं. ओके, आता तुम्ही ऑनलाईन CPD करायचे, ह्या CPDवर क्लिक करा. CPDवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके हा असं एक इंटरफेस ओपन होईल. ओके, इंटरफेस ओपन झाल्यानंतर ओके, इंटरफेस ओपन झालं CPDचं. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हे असं ओपन होणार. ओके, CPDचं मी लॉग इन करणार. ओके, सेम CPDवर जायचं, लॉग इन करायचं. लॉग इन कुठे, पार्टिसिपंट म्हणून लॉग इन करायचं. पुन्हा एक यामध्ये सांगतो, जे लोक जर लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनल किंवा ॲप तुम्ही डाउनलोड केला तर तुम्हाला इथे CHOची टेस्ट सिरीज चालू आहे. CHOची ऑनलाईन बॅच सुरू आहे. DMERची टेस्ट सिरीज चालू आहे. हा एक ठाणे महानगरपालिकेचा कोर्स चालू आहे आणि यामध्ये मोठी जी बॅच आहे, जी DMER, DHS, नॉर्सेट, ESIC ही बॅचसुद्धा चालू आहे. जर तुम्हाला परचेस करायची असेल तर ही करू शकता. एक 7 ते 8 महिने प्रिपरेशन तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं करून घेण्यात येईल. टेस्ट सिरीज सगळं तुमचं प्रिपरेशन असो, तुमचं काउन्सिलिंग असो, तुमचं सगळ्या गोष्टी ह्या बॅचमध्ये करून घेण्यात येईल. ओके, सो ही बॅच तुम्ही घेऊ शकता. ओके, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा. टेस्ट सिरीजसाठी महाराष्ट्रामध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंगला खूप जास्त लोक प्राधान्य देतात. प्लस क्लासेससुद्धा आहेत. हे क्लासेस ऑनलाईन आहेत. ओके, ही CHOची ॲट प्रेझेंटली बॅच चालू आहे. सगळे डिटेल शिकवले झालं आणि ही DMER, DHS, ESIC, RRB साठी ही बॅच आहे. पुन्हा आपण CPDवर येऊ. ओके, CPDवर क्लिक केलं, CPD लॉग इन करू आपण. ओके, CPD लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे बघा हे असं इंटरफेस ओपन होणार. ओके, आता तुम्हाला ID, पासवर्ड सगळंच माहिती आहे. ओके, ॲज अ पार्टिसिपेंट जायचं. ओके, युनिक ID आपला जो पण नंबर आहे तो टाका तुम्ही. ओके, युनिक ID टाकल्यानंतर युनिक ID नंबर टाकल्यानंतर तुमचा ID टाका याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका इथे. ओके, अशा पद्धतीनं आपलं हे बघा माझं नाव सगळं लिहून येते इथे. ओके, हे असं ओपन होणार. ओके, ॲट प्रेझेंटली बघा हे ऑनलाईन CPD आहे 5 पॉईंटसाठी. अस्त्रिका ही वाली जी आहे ती. ओके, याच्यावर डिटेल पाहिजे तर इथे तुम्ही करू शकता. आणि ही इन हाऊस आहे. म्हणजे तुम्हाला इथे फिजिकली प्रेझेंट राहून ही करावं लागेल. जे ऑनलाईन आहे ते घरून करू शकता, ही सुद्धा घरून करू शकता. ओके, ठीक आहे.
आता सध्या हे करू नका. आणि त्यानंतर पार्टिसिपंट CNEमध्ये जायचं आणि तुम्ही इथे समरी बघू शकता, म्हणजे किती पॉईंट तुम्ही आतापर्यंत जमा केलेले आहे. ओके, हे बघा 1/4/2022 पासून तर 1/3/2027 पर्यंत माझ्या याच्यामध्ये टोटल 10 क्रेडिट अवर्स आहे, कारण मी एकच CNE अटेंड केली होती. ओके, बघू शकता मी आता याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कुठली CNE मी अटेंड केली होती. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कळतं. आणि याच्यासाठी मी अप्लाय करून ठेवलेलं आहे ऑनलाईन CNEसाठी, अजूनही मी केली नाही. तर ही CNE करणार मी, तर मला हे 5 पॉईंट इथे पण जमा होईल. ओके, मी अटेंडेड CNE एक मी 2000 आत्ता जूनमध्ये केलं होतं, ॲडव्हान्स एंड लाईफ. ओके, याचं सर्टिफिकेट आपल्याला इथून डाउनलोड करू शकतो. आणि नर्सिंग कम्युनिकेशन रिझॉल्व वर्कप्लेस चॅलेंजेस हे मी काहीतरी 2017मध्ये एक केली होती. ओके, तर याचंसुद्धा मी इथून डाउनलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची CNE कुठे अटेंड केली, किती पॉईंट क्रेडिट झाले. ओके, आणि नवीन जे CNE आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यातून माहिती पडू शकतं. ओके, तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून करायचं आहे तर शेड्यूलवर जायचं. ओके, शेड्यूलला गेली. आता समजा मला याच्यातली एक करायची आहे. ओके, तर ही करायची आहे, मी याच्यावर करेन. पहिला जो पॉईंट आहे डिटेल करेन मी. ओके, आता याच्यामध्ये एकाच पॉईंटसाठी आहे, एकाच क्रेडिट अवरसाठी आहे. तर इथे कोणती करायची याच्यावर क्लिक करू शकता. जस्ट बेसिक लाईफ सपोर्टवर ₹200 पे करून अँड ॲज आय वॉन्ट टू अप्लाय. ओके, दॅट्स इट. अशा पद्धतीनं येस अप्लाईड सक्सेसफुली लिहून येणार. ओके, आणि ती तुम्ही अप्लाय करू शकता. आता तुम्ही अटेंड करू शकता. जसं की आता मी CNE लिस्टमध्ये जाणार. ओके, हे बघा मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आता जर याच्यावर गेलं, आपण डिटेलवर गेलो आणि तुम्हाला ऑनलाईन CNE लिंक याच्यावर क्लिक करायची आहे आणि इथून तुमची CNE चालू होऊन जाणार. ओके, इन बिटवीन CNE झाल्यानंतर हा एक कोर्स आहे. ओके, इथून झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स आन्सर द्यावं लागेल आणि आन्सर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ते पॉईंट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. ओके, अशा पद्धतीचे हा CNEचा शेड्यूल असतो. ओके 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 हे अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि तुमचं सर्टिफिकेटसुद्धा असं डाउनलोड करू शकता. आता मी हे डाउनलोड करतो. ओके, ऑलरेडी आहे हे माझं सर्टिफिकेट, इथून तुमचं डाउनलोड होऊन जाणार. ओके, सर्टिफिकेट हे बघा, हे सर्टिफिकेट डाउनलोड होणार अशा पद्धतीनं. ओके, सो माझं एवढंच आहे याच्यामध्ये दाखवण्याचं की तुम्ही UID नंबर, ओके, ID आणि पासवर्ड कसा जनरेट करू शकता यावर मी हा कंप्लीट व्हिडिओ बनवून दिलेला आहे. त्यानंतर तुमची सर्वस्वी जबाबदारी आहे की 150 जे क्रेडिट अवर्स आहेत कसे जमा करायचे. ओके, क्रायटेरिया बरेच लोक 60-40चा काहीतरी म्हणतात, पण माझं एवढंच म्हणायचं आहे कमीत कमी 150 नाही तरी 50 CNE पॉईंट तुम्ही हे 2027पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवा. कारण ॲट द एंड मागच्या वेळी पण असं झालं 2022मध्ये, त्यावेळीसुद्धा कंपल्सरी केले होते, बट त्यांनी काहीतरी 10 ते 20 10 to 20 CNE पॉईंटवरच रजिस्ट्रेशन रिन्यू करायला दिलं होतं. यावेळी पण मे बी असं होऊ शकतं, बट मी आताच कन्फर्म नाही आहे हे. ओके, जोपर्यंत 2027 जानेवारी येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. 150 क्रेडिटचा त्यांनी पॉईंट दिलेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे कमीत कमी 2 ते 3 ऑफलाईन CNE तुमच्या घराजवळ असेल तर याच्यावर तुम्ही हे बघा कुठल्याही CNE अटेंड कराल त्या CNE MNCच्या वेबसाईटवर इथे तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. त्याच CNE तुम्ही अटेंड करायच्या. ओके, ज्या 10 पॉईंटवाल्या आहेत ओके त्या पॉईंटवाल्या करा 2 ते 3 आणि बाकी फ्रीवाल्या 5-6 जे 2-3 वर्ष 1-2 वर्ष तुमच्याकडे वेळ आहे तर 2 ते 3 जे फ्रीच्या CNE आहे त्यासुद्धा अटेंड करा आणि 20-25 ते 30-40 जे पॉईंट आहे CNEचे ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवा. होप सो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार. ओके, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा समजावून सांगा. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद. लवकरच भेटूया पुन्हा अशाच एकदम चांगल्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.